नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, मी आत्ता मंगळूर, उडुपी, मुर्डेश्वर या टूरवरती आहे. त्यामुळे या आठवड्याच्या भविष्याचा म्हणजे ज्याला आपण पूर्ण अंदाज म्हणावा असा मला वर्तवता येत नाही आहे. तरी पण 12 राशींना या आठवड्यातले कुठले दिवस चांगले जातील आणि कुठले दिवस वाईट जातील एवढंच मी तुम्हाला सांगतोय. पुढच्या आठवड्यात सविस्तर तुम्हाला भविष्य मिळेल. चंद्र या आठवड्यात वृश्चिक, धनु आणि मकर राशीतून परिभ्रमण करणार आहे. त्यापैकी शेवटचे 3 दिवस मकर राशीतले असले तरी ते नीच असल्या कारणामुळे, चंद्र हा निर्बळ असल्या कारणामुळे ते म्हणावी तशी फळं तो देऊ शकणार नाही. तरी पण 12 राशींना सोमवार हा प्रकृतीसाठी वाईट आहे. मंगळ बुध गुरु भाग्योदयासाठी मंगळ बुध भाग्योदयासाठी चांगले आहेत आणि नोकरी धंद्यासाठी गुरु शुक्र शनी हे ठीक आहे, सो आहेत. त्यामुळे जास्त विचार करू नका. वृषभ राशीला सोमवार हा चांगला आहे. मंगळ बुध शरीर प्रकृतीसाठी वाईट आहेत. कौटुंबिक कलह निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने लक्षात ठेवा. आठवड्याच्या शेवटी भाग्योदयकारक काही घटना घडण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुम्ही भाग घेऊ शकाल किंवा गावाला त्यानिमित्ताने जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल. अर्थात अधिक महिना आहे, त्यामुळे धार्मिक कार्य फारशी काही होत नाहीत. तर त्यामुळे तीही शक्यता म्हणजे मला स्वतःला कमी वाटते. ठीक आहे. मिथुन रास, सोमवार वाईट आहे. चोरी, काही वस्तू गहाळ होणं, हरवणं वगैरे होऊ शकतात. हाताखालच्या माणसांकडून त्रास होऊ शकतो. मंगळवार बुधवार अतिशय उत्तम आहे. पार्टनरचं सुख लाभेल. मात्र आठवड्याचा शेवट हा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने वाईट आहे. ॲसिडिटीचा वगैरे त्रास जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून काही वेगळं होऊ नये यासाठी खास काळजी घ्या. कर्क राशीला सोमवार अतिशय उत्तम आहे. म्हणाल ते होईल, कराल ते होईल. मंगळवार बुधवार हा शरीर प्रकृतीसाठी म्हणजे बारीक सारीक ज्याला दुखणे म्हणतात अशांसाठी वाईट आहे. आणि आठवड्याचा शेवट हा पार्टनरशी जरा गोडी गुलाबीनं वागण्याचा आहे. शब्दांनी शब्द वाढू देऊ नका. घरामधलं वातावरण कलुषित होऊ देऊ नका. इतकंच फक्त बघा. बाकी पार्टनरकडून सहकार्य चांगलं मिळेल. सिंह राशीला सोमवार हा मानसिक त्रासाचा आहे. थोडाफार मनस्ताप होण्याची शक्यता आहे. प्रवासात असला तर त्रास होण्याची शक्यता आहे. मंगळवार बुधवार अतिशय उत्तम आहेत. म्हणाल ते होईल, सारं काही चांगलं होईल. आठवड्याचा शेवट मात्र शरीर प्रकृतीला दगदग वगैरे या दृष्टीने दगदग होऊन त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कन्या राशीला सोमवार हा अतिशय चांगला आहे. कर्तृत्वाला वाव मिळेल. तुमच्या भावंडांच्या भेटी होतील. भावंडांशी काही पत्रव्यवहार म्हणण्यापेक्षा फोन व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवार बुधवार हा घरामध्ये तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. घराची डागडुजी, घर बदलणं, घराची साफसफाई करणं या दृष्टीने तुम्हाला मंगळवार बुधवार हा दिवस घालवायला लागतील. आठवड्याचा शेवट म्हणजे गुरु शुक्र शनी हे 3ही दिवस हे तुमच्यासाठी संततीच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहेत. संततीची प्रगती, संतती होणं, संततीच्या बाबतीतली काळजी दूर होणं यासाठी हे दिवस अतिशय चांगले आहेत. तुम्ही म्हणाल ते होईल अशा स्वरूपाचं हे लक्षण या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल. तुळ रास, सोमवार पैशाचा व्यय होईल. मंगळवार बुधवार कर्तृत्वाला वाव मिळेल. भावंडांच्या भेटी होतील किंवा पत्रव्यवहार होईल, फोन व्यवहार होईल. गुरुवार शुक्रवार शनिवार हा मानसिकदृष्ट्या दडपणाचा जाईल, मानसिक त्रासाचा जाईल. तर त्या दृष्टीने सावध राहा. वृश्चिक रास, सोमवार अतिशय चांगला आहे. प्रवासात असलात प्रवास उत्तम होतील.
काही शरीराला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मंगळवार बुधवार पैशाच्या दृष्टीने चांगला आहे. पैशाचा व्यय होणार नाही. काही भविष्यातल्या योजना जर पैशासंबंधी आखायच्या असतील तर हे मंगळवार बुधवार अतिशय उत्तम आहेत. आठवड्याचा शेवट मात्र थोडासा त्रासाचा जाईल. भावंडांच्या बद्दल काहीतरी वाईट बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्तबगारी दाखवण्याच्या दृष्टीनंही काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. धनुरास, सोमवार खिसा पाकिट सांभाळा. तुम्हाला त्रास आहे, पैसे जाण्याची शक्यता आहे आणि त्याने मनाला त्रास होईल. मंगळवार बुधवार उत्तम आहेत. शरीर प्रकृती चांगले राहील, काम करण्यास ताकद राहील, उर्मी राहील, उत्साह राहील. आठवड्याचा शेवट हा पैशाच्या दृष्टीने तसा काही फारसा उत्साहवर्धक असेल असं नाही, पण काही त्रासही होणार नाही, म्हणजे समसमान असेल. मकर राशीला सोमवार अतिशय उत्तम आहे. सोमवारी जी काही तुम्ही कामं कराल ते सगळ्यांचा तुमच्या जीवनावरती दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. मंगळवार बुधवार परत तुम्हाला खिसा पाकिट सांभाळो म्हणून सांगतोय. त्यावेळेला तुम्हाला अनावश्यक व्यय ज्याला म्हणतात तो होईल आणि मग तुम्हाला त्रास होईल. गुरुवार शुक्रवार शनिवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगले आहेत. जीवनविषयक ऊर्जा ही थोडीशी कमी होईल. काही करू नये असं वाटेल. एकंदरीतच उत्साह नसणं असा अनुभव तुम्हाला आठवड्याच्या शेवटी येण्याची शक्यता आहे. कुंभरास, सोमवार उद्योगधंदा नोकरी व्यवसायासाठी उत्तम आहे. मंगळवार बुधवार त्यातून प्राप्ती होण्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. मात्र आठवड्याचा शेवट हा शरीर प्रकृती, पैसा आणि एकंदरीतच मानसिक स्थिती या दृष्टीने थोडासा वाईट आहे. याच्यामध्ये वाईट अनुभव तुम्हाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मीन राशीला सोमवार चांगला आहे. प्रवासात असाल तर प्रवास उत्तम होतील, काहीही त्रास होणार नाही. दूरचे प्रवास करत असाल तरीही काही त्रास होणार नाही. भावंडांच्या भेटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे मंगळवार बुधवारी उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. आठवड्याचा शेवटही चांगला आहे. 4 पैसे मिळतील, मात्र ते पैसे टिकवण्याची जबाबदारी ही तुमच्यावरतीच असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं त्रोटक राशी भविष्य. तुम्हाला आपल्या राशीबद्दल जर खरोखर काही जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. माझ्याजवळ व्हॉट्सॲपद्वारा संपर्क करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.